नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापूर महापालिकेतील स्थायी समिती सभापती, त्याचबरोबर महिला व बालकल्याण समिती सभापती आणि परिवहन समिती सभापती पदासाठीच्या निवड प्रक्रिया आज बुधवारी पार पडल्या. मात्र परिवहन सभापती पदाच्या निवडीवर काँग्रेसने हरकत घेतल्याने आता परिवहन सभापती पदाची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण नूतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी परिवहन सभापती पदासाठी मतदान केल्याने हा वाद निर्माण झालाय. परंतु महापालिका प्रशासनानं यावर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलंय. मात्र अद्याप तरी हा खुलासा महापालिका प्रशासनानं केलेला नाही. कोल्हापूर महापालिकेच्या महापौर त्याचबरोबर उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सकाळी 11 वाजता महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात समिती सभापती पदांच्या निवड प्रक्रिया पार पडल्या. त्यासाठी झालेल्या बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये या तिन्ही समितींच्या सभापती पदांच्या निवड प्रक्रिया पार पडल्या. दरम्यान स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे यांची निवड झाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अमर समर्थ यांनी अर्ज दाखल केला होता. स्थायी समिती सभापती पदाची बैठक पार पडल्यानंतर परिवहन समिती सभापती पदासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी नूतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे हे देखील उपस्थित होते. यावेळी परिवहन समिती सभापती पदासाठी घेण्यात आलेल्या मतदानावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी देखील मतदान केलं. मुळातच परिवहन समिती सभापती पदासाठी सत्यजित जाधव यांच्या विरोधात काँग्रेसचे दुर्वास कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळं यावेळी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान सत्यजित जाधव यांना 8 मते मिळाली तर दुर्वास कदम यांना 5 मते मिळाली. नूतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी परिवहन सभापती पदाच्या निवडीदरम्यान मतदान केल्याने यावर दुर्वास कदम यांनी हरकत घेतली होती. मात्र त्यांच्या या हरकतीचा विचार केला गेला नसल्याचा आरोपही काँग्रेसने केलाय. परिवहन समिती सभापती पदाच्या निवडीसाठी स्थायी समिती सभापतींना मतदानाचा अधिकार नसतो अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळेच परिवहन समिती सभापतीच्या निवडीनंतर काँग्रेसने यावर हरकत नोंदवली आहे. स्थायी समितीचे सभापती हे परिवहन समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यांना बैठकीत सहभागी होण्याचा अधिकार असतो. मात्र परिवहन सभापती पदाच्या निवडीमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार नसल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. याबाबत काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी याबाबतची लेखी तक्रार अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे, त्याचबरोबर नगर सचिव सुनील बिंद्रे यांच्याकडे दिली आहे. मुळातच परिवहन सभापती पदावरून नाराज असलेल्या राष्ट्रवादीने महायुतीचा आघाडी धर्म पाळत परिवहन समिती सभापती पदाचे उमेदवार सत्यजित जाधव यांना मतदान केलं. दरम्यान परिवहन समिती सदस्यांची संख्या जर समान असल्यास परिवहन सभापती पदासाठी स्थायी समिती सभापतीला मतदानाचा अधिकार असल्यास सभापती पदाचा निकाल प्रभावित ठरू शकतो. मात्र स्थायी समिती सभापतींना परिवहन सभापती निवडीवेळी मतदानाचा अधिकार आहे किंवा नाही याबाबतचा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. मात्र सध्या तरी काँग्रेसने हरकत घेतल्याने परिवहन सभापती पदावरून हा वाद निर्माण झाला आहे. कदाचित हा वाद न्यायालयापर्यंत देखील पोहोचू शकतो. त्यामुळे एकूणच परिवहन सभापती पदाची निवड ही आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. धन्यवाद.